काँग्रेस पक्षाचे नेते अनिल भाईदास पाटील दिल्लीमध्ये आलेत। पार्थ पवारांची आज शपथ आहे। सर, आज तुम्ही दिल्लीत आलेलात, पण काँग्रेसने उमेदवार दिलाय। सुनेत्रा पवारांची निवडणूक बिनविरोध होत नाहीये। रोहित पवार तिथे गेलेत हर्षवर्धन सपकाळांशी चर्चा करायला। तुम्ही कसं पाहताय? नाही, मला काही कल्पना नाही की रोहित पवार गेलेले आहेत किंवा त्यांची काय चर्चा असेल ते त्या दोघांमधली ती चर्चा असणार आहे। मला त्याच्याविषयी काही बोलता नाही येणार किंवा माहितीही सुद्धा नाही। परंतु ह्या निवडणुकीकडे केवळ फक्त निवडणूक म्हणून न बघता ही भावनेशी जोडलेली निवडणूक आहे आणि या भावनेशी जोडलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा इतर पक्षांप्रमाणे समजा जर का सहकार्याची भूमिका ठेवली तर ते एक महाराष्ट्रामध्ये वेगळी परंपरा आणि वेगळा आदर्श आपल्याला बघायला मिळेल की ज्या अजितदादांनी आयुष्यभर काँग्रेससोबत काढलेलं आहे, ज्या अजितदादांनी वेगवेगळ्या पक्षांसोबत काम केलेलं आहे, त्या सगळ्या पक्षांनी हा आदर ठेवलेला आहे आणि काँग्रेस पक्षसुद्धा ठेवेल। सर, यामध्ये एक प्रश्न अजून निर्माण होतोय की जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे त्याचे नेते रोहित पवार आहेत, पण ते सुनेत्रा पवारांसाठी प्रयत्न करतायत। मग ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत असं कुठेतरी म्हणायचं का? आत्ता ह्या सगळ्या गोष्टी चर्चा करण्यात निवडणुकीच्या काळामध्ये मला काही वाटत नाही। परंतु ज्या दिवशी अजितदादांचं दुर्दैवी घटना झाली आणि त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनींचा आपल्याला शपथविधी उपमुख्यमंत्री म्हणून झालेल्याचा बघितला, त्याच दिवसापासून सुप्रियाताईंनीच घोषणा केलेली आहे की पवार साहेबांकडनं कुठलाही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांकडनं दिला जाणार नाही, ही घोषणाच त्यांनी केली आणि त्या टाईपची भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे। ते एक प्रकारचं त्यांचं कौटुंबिक वातावरण, कौटुंबिक असलेले संबंध किंवा कुटुंबाला जपण्याची एक त्या प्रकारची भूमिका होती। सर, एक शेवटचा प्रश्न, आज पार्थ पवार राज्यसभेची शपथ घेत आहेत। दरम्यानच्या काळात काही एक अशा बातम्या चर्चा रंगवण्यात आल्या की पार्थ पवारांची राज्यसभा धोक्यात येऊ शकते। राष्ट्रवादीने निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलंय त्यामुळे सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड धोक्यात येऊ शकते आणि आज ते शपथ घेत आहेत थेट खासदार म्हणून। तुम्ही या सगळ्या बातम्यांना आणि ज्या चर्चा रंगवल्या त्यांना काय सांगाल? कुठल्याही बातम्यांना काहीही एक अर्थ नाही। पार्थ पवार या राज्यसभेवरती खासदार म्हणून राहतील, सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री राहतील, सुनेत्रा वहिनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष राहतील। या बातम्या ज्या असतात या बातम्या आपल्या सोयीनुसार निर्माण केलेल्या बातम्या असतात। परंतु आमच्या पक्षाची भूमिका ही समजा जर का वहिनींच्या मागे दादांनंतर प्रत्येक नेत्याची जर का या ठिकाणी आहे, प्रत्येक नेत्याची, प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका जर का असेल तर या सगळ्या गोष्टींना नंतर कोण, म्हणजे या चर्चांना अर्थ तरी काय? पटेल तटकरेंच्या पदाबाबत काही संभ्रम निर्माण झालेला? कुठलाही संभ्रम नाही। या बाबतीमध्ये योग्य वेळी सुनेत्रा वहिनी ह्या त्याचा खुलासा करतील आणि त्याच सुप्रीमो आहेत। त्यांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय हे प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील किंवा राज्यातले अन्य कोणी नेते असतील, कार्यकर्ते असतील, आम्हाला सगळ्यांना ते मान्य आहे। धन्यवाद सर। आपल्या सोबत होते अनिल भाईदास पाटील, ज्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे राज्यसभेवर पार्थ पवारांच्या शपथविधीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत विषयांपर्यंत। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।